श्री स्वामी समर्थ। तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी करंजा बनवलेल्या खूप अगोदरपासून मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी करंजा बनवते आणि 2 वर्षापासून आमच्या घरी बाप्पा बसतो तर त्याच्यासाठी बनवणारच। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून आलो कल्याणला। इथे कल्याणच्या फुल मार्केटला उभी होती कारण का खूप जोराचा पाऊस आलेला आणि आम्ही फुलं वगैरे भरपूर सारी घेतलेली, त्यानंतर भाज्या घेतलेल्या आणि साईडला मी उभी होती, हे अजून काहीतरी आणायला गेलेले म्हणून आणि जोराची एक सहर आलेली। घरी आल्यावर अशा प्रकारे सगळ्या भाज्या फुलं वगैरे साईडला काढून घेतली। त्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेली। इथे फळं, नारळ वगैरे जे काय आणि ही चिकमोत्यांची माळ जी बांधतात गणपतीच्या मकराला ती घेऊन आलेली। भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही दादरला गेलेलो ना तर मला बऱ्याचशा गोष्टी पुन्हा कल्याणला आणायला जायला लागल्या आणि यावेळी मी बघितलं कल्याणला जो भाव आहे फुलांचा तोच दादरला होता, सेम होता, थोडाफार 19-20 होता पण सेमच भाव होता। त्यामुळे आम्ही ठरवलं का कल्याणलाच जायचं आणि सगळी फुलं आली। ही कमळ तर मला एकदम स्वस्त मध्ये मिळाली, जिप्सी सुद्धा, आणि सगळी फुलं जी आणली ती सगळी फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिलेत। फ्रीज नंतर तुम्हाला दाखवेल कसं गच्च भरलेला। आणि भाज्यांच्या 2 गोणी घेऊन आलेली आहे भरून अशा। तर भरपूर सारं काय गोष्टी ज्या पाहिजेत होत्या त्या आणल्या। त्यानंतर तांदूळ सुकल्यात का बघितले, इथे मी बासमती कणी मोदकांचं पीठ बनवण्यासाठी धुवून सुकवलेल्या आणि सुकलेले ते मग पीठ दळायला दिलं आणि इथे माझी बहीण मला कंठी बनवण्यासाठी मदत करत होती। तर हा सोमवारचा ब्लॉग आहे आणि सोमवारी मी कंठी बनवून घेतलेली कारण का नंतर उशीर होतो, घाई गडबड होती। आणि हे गेलेले गणपती बाप्पाची मूर्ती आणायला, तर ह्यांनी मूर्ती आणलेली आणि तक्ष्मी कशी नाचते गणपती बाप्पा बघून तिला खूप आनंद झालेला, म्हणजे खूपच सुंदर आमचा गणपती बाप्पा होता। त्यानंतर ना हा मंगळवारचा दिवस छान सकाळी उठल्यावर पहिले रांगोळी वगैरे काढून घेतली। त्यानंतर आज फायनली मला बनवायचं होतं मकर आणि हे मी भुलेश्वर मार्केटमधनं डेकोरेशनचं सामान घेऊन आलेली। कोणतीही थीम डोक्यात नव्हती आणि कसं बनवायचं हे काहीच म्हणजे काही नव्हतं, पण फायनली मी अशा प्रकारे पूर्ण करून घेतलं। ह्यांनी भरपूर मदत केली, बहिणीच्या नवऱ्यांनी मदत केली, बाबांनी माझ्या मदत केली, सगळे होते, पण डेकोरेशनचं काय करायचं ते मलाच करायचं होतं। मग 2-3 वेळा ट्राय केलं, मग चेंज केलं आणि फायनली हा डेकोरेशन तयार केलेला असा। तर छान वाटत होतं, सगळ्यांना आवडला आणि थोडंसं होतं काही गेल्या वर्षीचं सामान होतं, थोडंसं या वर्षीचं सामान होतं, सगळं मिक्स करून असं डेकोरेशन केलेलं। डोक्यात काहीच नव्हतं कसं करणार आहे, पण मनाने केलं आणि अगदी सुंदर झालेलं। आणि हे करता करता मला उशीर झाला, खूप वाजले आणि त्यानंतर भरपूर सारी कामं सुद्धा करायची होती। म्हणजे उद्या गणपती बाप्पाच्या पूजेची, तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका। रात्रीचे 11:15 पर्यंत मी मकर बनवते, त्यानंतर उद्याचा व्लॉग बघा। चला भेटूया छानशा व्लॉगमध्ये, आता बाय।